थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. प्रकरण 7वे. कंटिन्यू. देशभर रस्त्यावरचे ट्रामचे रूळ न वापरल्यामुळे गंजायला लागले आहेत किंवा काढून टाकण्यात आले आहेत. अजून जिथे ट्राम्स चालू आहेत तिथे प्रवासी वाद न घालता प्रवास करू शकतील आणि वाटेवरच कोणी ट्राम थांबू शकेल आणि चालक त्यांना विना तक्रार आत घेईल. काळ कसा बदलला आहे, मला हाच मुद्दा सांगायचा आहे. काळ बदललेला आहे, शिवाय बदल फक्त रेल्वे आणि रस्ता वाहतुकीच्या ऑफिसांमध्ये दिसत नाही तर इतर ठिकाणीही दिसत आहे. लोक गेले खड्ड्यात, हा आता भूतकाळ झाला आहे. त्याऐवजी आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत हे धोरण आले आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या जलद बदलात बँका 2 गोष्टी शिकल्या आहेत. 12 वर्षापूर्वी बँक अधिकारी व बँक कर्मचारी यांना जो उद्धटपणा अगदी उघडपणे दिसायचा तो आज अपवादाने आढळतो. पूर्वी काही बँकवाले इतके काटकसरीचे वातावरण ठेवत की एखाद्या संभाव्य कर्ज घेण्याचा विचार देखील अंगावर काटाच आणत असते. मंदीच्या काळातील बँकेच्या अनेक अपयशांमुळे एक झाले ते म्हणजे बँक अधिकाऱ्यांनी पूर्वी स्वतःलाच बंदिस्त करून घेतलेले दरवाजे काढले गेले. ते आता उघड्या मोकळ्या जागी टेबलावर बसतात आणि बँकेत येणाऱ्याला दिसू शकतील आणि भेटू शकतील. संपूर्ण बँकेचे वातावरण आता सभ्य आणि समजुतीचे आहे. किराणा सामानाच्या दुकानात गिरायकांना कोपऱ्यात ताटकळत ठेवून कारकुनीचे मित्रांशी बोलणे आणि मालकाचे हिशोबाचे काम चालणे हे पूर्वी सर्रास होत होते. गिरायकाच्या बुटांना पॉलिश करायचे काय ते बाकी आहे. इतर सर्व सेवा देणाऱ्या विनयशील लोकांनी चालवलेली साखळी दुकानदारांनी जुन्या व्यापाऱ्यांना मागे लोटून दिले आहे. काळ पुढे चालला आहे. विनयशीलता आणि सेवा हे शब्द आज व्यापारातील कळीचे शब्द झाले आहे आणि नोकरी देणाऱ्यापेक्षा वैयक्तिक सेवांचे विपणन करणाऱ्यांना तर ते अधिकच थेटपणे लागू आहे. कारण शेवटी काम देणारा आणि करणारा हे दोघेही ते ज्यांना सेवा देतात त्या जनतेचे नोकर आहेत. जर त्यांनी नीट सेवा दिली नाही तर ते तोट्यात जातील. आपल्याला सर्वांना आठवत असेल की गॅस मीटरचे रीडिंग घ्यायला आलेला माणूस दरवाजा तुटेल इतक्या जोराने ठोकत असे. जेव्हा दरवाजा उघडला जाईल तेव्हा तो आगंतुक कपाळावरील आठ्यांसह आत घुसत आहे. त्या आठ्या जणू सांगत, का म्हणून तुम्ही मला दारावर ताटकळत ठेवलेत. या सर्व बदल झाला आहे. मीटरवाला माणूस आता सभ्यपणे वागतो आणि जणू म्हणत असतो, आपली सेवा करण्याची संधी दिल्यालाच आनंद झाला. गॅस कंपनीची मीटरवाली खिडकी माणसे कधीही फोडली न जाणारी कर्ज वाढवत आहेत. हे कंपन्यांना कळण्याआधीच तेल कंपन्यांच्या विनयशील विक्रेत्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला. मंदीच्या काळात मी कोळसा उद्योग नष्ट करण्यास कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पेन्सिल्व्हेनिया येथील दगडी कोळशाच्या भागात अनेक महिने घालवले. तेव्हा अनेक लक्षणीय बाबी समोर प्रामुख्याने दिसून आली. ती तिथल्या खाण मालकाची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची हवा, ज्यामुळे लोकांचा धंदा आणि कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिउत्साही कामगार नेत्यांच्या दबावामुळे आणि मालकाच्या फायद्याच्या लालसेमुळे दगडी कोळशाचा धंदा अचानक कमी झाला. कोळसा मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी तीव्र सौदेबाजी सुरू केली. कोळशाच्या किमतीत या सौदेबाजीची किंमतही जोडली गेली. शेवटी त्यांना शोध लागला की त्यांनी तेल उत्पादकांना आणि ते जळू शकेल अशी साधने निर्माण करणाऱ्या कंपन्यांना फारच छान धंदा मिळवून दिला आहे. पापाचा रोजगार म्हणजे मृत्यू. अनेकांनी हे बायबलमध्ये वाचले असेल, पण फारच कमी लोकांना त्याचा अर्थ माहीत आहे. आता आणि पूर्वीपासून अनेक वर्षे संपूर्ण जग बळजबरीने प्रवचन ऐकत आले आहे. माणूस जे पेरतो त्याचे फळ मिळते. मंदी इतका मोठा आणि प्रभावी केवळ योगायोग नसेल,
मंदीमागे एक कारण होते. कारणाशिवाय काहीही घडत नाही. मुख्य म्हणजे मंदीच्या कारणाचा थेट माग जगभरातील सवयीपर्यंत जातो. ती सवय म्हणजे पेरणी न करता फळ मिळवण्याचा प्रयत्न करणे. याचा असा अर्थ घेण्याची चूक करू नये की न पेरता जगाला मंदीचे फळ बळजबरीने मिळत आहे. मुद्दा असा आहे की जगाने चुकीचे बी पेरले. कोणत्याही शेतकऱ्याला माहीत असते की काटेरी झुडपेचे बी पेरून धान्य उगवणार नाही. जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीला जगात लोकांनी दर्जा आणि संख्या या संदर्भात सेवांचे अपुरे बी पेरले. बहुतांश लोक न देता मिळवणाऱ्या व्यर्थ प्रयत्न करत होते. ज्यांना वैयक्तिक सेवांचे विपणन करायचे आहे त्यांना ध्यानात यावे म्हणून ही उदाहरणे दिली आहे. आणि आपल्यालाच स्वतःच्या वागण्याचे आपण कुठे आणि कसे आहोत हे कळावे म्हणूनही. जर कारण आणि त्यांचा परिणाम असे तत्त्व असेल जे धंदा, अर्थव्यवहार आणि वाहतूक यावर नियंत्रण ठेवते, तर त्याच तत्त्वाचे व्यक्तीवरही नियंत्रण असते आणि ते त्या व्यक्तीचा आर्थिक स्तर ठरवतो. तुमच्या सेवेची व्याप्ती, गुणवत्ता आणि पद्धतीचा QQS दर्जा काय आहे? सेवांचे प्रभावी आणि निरंतर विपणन यशस्वी होण्याची कारणे स्पष्टपणे दिली आहेत. त्या कारणांचा अभ्यास, विश्लेषण केल्याशिवाय आणि त्यांचे आकलन होऊन त्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही त्यांच्या सेवेचे प्रभावीपणे आणि कायम विपणन करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सेवांचा स्वतः विक्रेता बनले पाहिजे. सेवेची व्याप्ती, क्वांटिटी, गुणवत्ता, क्वालिटी आणि ज्या पद्धतीने स्पिरिट त्या दिल्या जातात आहेत, या गोष्टी त्यांची किंमत आणि कामाचा कालावधी ठरवण्यात बराच वेळा प्रमुख असतात. वैयक्तिक सेवांचे प्रभावीपणे विपणन होण्यासाठी याचा अर्थ समाधानकारक किमतीला उत्साहवर्धक परिस्थितीत कायमची बाजारपेठ असणे. प्रत्येकाने QQS सूत्र आचरले पाहिजे. त्याचा अर्थ गुणवत्ता, व्याप्ती आणि पद्धत सहकार्याची असेल तर सेवेचे योग्य रीतीने विपणन होईल. हे QQS सूत्र लक्षात ठेवा, पण आणखीन एक करा, त्याची सवय होऊ द्या. आपण त्या सूत्राचे विश्लेषण करूया जेणेकरून त्याचा अर्थ नीट समजेल. पहिलं, सेवेची गुणवत्ता, दॅट इज क्वालिटी. याचा अर्थ तुमचे जे पद असेल त्या संदर्भातले प्रत्येक काम त्यातील प्रत्येक तपशिलासह उत्तमपणे पार पाडणे आणि दरवेळी अधिकाधिक कार्यक्षमतेने ते करायचे हे मनात असणे. दुसरे, सेवेची व्याप्ती, क्वांटिटी. याचा अर्थ तुम्ही देऊ शकता त्या सर्व सेवा नेहमी देत राहण्याची सवय करणे. त्याचबरोबर सवय आणि अनुभवाने अधिक कौशल्य प्राप्त झाल्यावर त्याची व्याप्ती वाढवण्याचा हेतू असणे. पुन्हा सवय या शब्दावर भर दिला आहे. तिसरी, सेवेची पद्धत, स्पिरिट. याचा अर्थ सहकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सहकार्य मिळेल असे समजुतीचे आणि सुसंवादी वर्तन करण्याची स्वतःला सवय लावून घेणे. तुमच्या सेवांना कायमची बाजारपेठ मिळवण्यासाठी सेवेची गुणवत्ता, क्वालिटी आणि व्याप्ती, क्वांटिटी असे पुरेसे नाही. वर्तणूक किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सेवा देता तो तुम्हाला मिळणारी किंमत आणि काम मिळत राहण्याचा कालावधी ठरवण्यात अत्यंत निर्णायक असतो. वैयक्तिक सेवांच्या यशस्वी विपणनासाठी अँड्र्यू कार्नेगी यांनी इतरांपेक्षा या घटकांवर अधिक भर दिला आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा सुसंवादी वर्तणुकीबद्दल सांगितले आहे. त्यांनी हे अधोरेखित केले की माणूस कितीही कार्यक्षमपणे कामाची व्याप्ती आणि गुणवत्ता राखत असला तरी तो जर सुसंवाद पद्धतीने काम करत नसेल तर ते त्याला कामावर ठेवणार नाही. माणसांची सुसंवादी असावे याबद्दल त्यांचा आग्रह होता. या गुणाला त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे हे सिद्ध करण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी त्यांच्या तत्वाशी जुळवून घेणाऱ्या अनेकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांना जावे लागेल. प्रसंग व्यक्तिमत्व असण्याचे महत्त्व वारंवार सांगितले आहे, कारण हा असा घटक आहे जो योग्य रीतीने सेवा देण्यास सहाय्यक ठरतो. जर एखाद्याचे आनंददायक व्यक्तिमत्व असेल आणि तो मिळून मिसळून काम करत असेल तर हे गुण दर्जा आणि व्याप्तीच्या बाबतीत भरपाई करत असतात. मात्र आनंददायी वर्तणुकीला
कसलाही यशस्वी पर्याय नसतो. तुमच्या सेवेचे भांडवली मूल्य वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यापेक्षा वैयक्तिक सेवा देऊन आपली मिळकत कमवणारा काही कमी व्यापारी नसतो. आणि हेही सांगितले पाहिजे की अशा माणसाला वर्तणुकीचे अगदी तेच नियम लागू होतात जे वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्याला लागू होतात. सेवांच्या विपणनाच्या नवीन पद्धतीने काम देणाऱ्याला आणि करणाऱ्याला सहकार्याने भागीदारीत काम करणे जवळजवळ अनिर्णय केले आहे. या पद्धतीमुळे दोघेही तिसऱ्या गटांचे हक्क लक्षात घेतात. ज्या जनतेला ते सेवा देतात ती जनता काहीही कसेही करून घेणाऱ्यांची भूमिका बदलून ती आता काहीही कसेही करून देण्याची झाली आहे. धंद्यातील दबाव पद्धतीमुळे अखेर लोकांपुढे सत्य आलेच. आता पुन्हा मागे जाण्याची गरज नाही, कारण यापुढे अशा रीतीने धंदा केला जाईल ज्याला दबावाची गरज नसेल. तुमच्या मेंदूचे नेमके भांडवली मूल्य तुम्ही किती पैसे मिळवू शकतात तुमच्या सेवेच्या विपणनाद्वारे यावर ठरवता येईल. तुमच्या सेवांच्या भांडवली मूल्याचा योग्य अंदाज साधारण असा असतो: तुमच्या वार्षिक मिळकतीत गुणिले 16 या 2/3 हिस्सा. तुमची वार्षिक मिळकत तुमच्या भांडवली मूल्याच्या 6% प्रतिनिधित्व करत असते असे मानणे तर्काला धरून आहे. मेंदूपेक्षा पैशाचे मूल्य जास्त नाही, ते बऱ्याचदा बरेच कमी असते. कार्यक्षम मेंदूचे जर प्रभावीपणे विपणन केले तर ते वस्तू विकताना जे भांडवल लागते त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारचे भांडवल ठरते. कारण मेंदू हे असे भांडवल आहे ज्यांचे मंदीमध्येही कायमचे अवमूल्यन होऊ शकत नाही. तसेच ते खर्च होत नाही अगर त्याची चोरी होत नाही. शिवाय जोपर्यंत धंदा करण्याची आवश्यक असणाऱ्या पैशांबरोबर मेंदू सक्षमपणे काम करत नाही तोपर्यंत तो पैसा वाळूच्या ढिगाऱ्यासारखा अर्थहीन ठरतो. अपयशाची 30 प्रमुख कारणे. यातील किती कारणे तुम्हाला यशापासून दूर नेत आहेत? जे स्त्री पुरुष मनापासून प्रयत्न करूनही अपयशी ठरतात ते जीवनातील मोठ्या शोकांकीमध्ये जमा होतं. खरी शोकांकिका ही की बहुसंख्य अपयशी होणाऱ्यांच्या तुलनेत फार थोडे यशस्वी ठरत असतात. मला हजारो स्त्री पुरुषांचे विश्लेषण करता आले. त्यापैकी 98% लोक अपयशाचा शिक्का बसलेले होते. संस्कृती आणि शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी मोठी चूक आहे ज्यामुळे 98% लोक अपयशाचा सामना करता आहेत. मात्र जगातील चांगल्या वाईटांच्या नैतिकतेबद्दल बोलण्यासाठी हे पुस्तक मी लिहिलेले नाही. त्यांच्यासाठी याच्या 100 पट मोठे पुस्तक लिहावे लागेल. माझ्या विश्लेषणातून असे दिसले की अपयशाची 30 प्रमुख कारणे असतात आणि 13 प्रमुख तत्वांद्वारे लोक संपत्ती मिळवू शकतात. या प्रकरणात अपयशाच्या 30 प्रमुख कारणांबद्दल सांगितले जाईल. तुम्ही जसजसे वाचत जाल तसे प्रत्येक मुद्दा तपासून बघा जेणेकरून तुमच्यामध्ये आणि यशामध्ये नक्की कोणती कारणे आडवी येत आहेत हे कळेल. कारण नंबर 1, पूर्वजांची प्रतिकूल पार्श्वभूमी. कमी क्षमता असलेला मेंदू असणाऱ्यांसाठी करण्यासारखे फार कमी राहते. ही कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा एक पद्धत आहे, ती म्हणजे बुद्धिमान लोकांच्या चमूची मदत घेणे. मात्र हे लक्षात ठेवा की 30 कारणांपैकी हेच असे एकमेव कारण आहे जे कोणत्याही एका व्यक्तीकडून सुधारले जाऊ शकत नाही. 2, आयुष्यात काही स्पष्ट उद्दिष्ट नसणे. ज्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी काही उद्दिष्ट नसते किंवा विशिष्ट ध्येय लक्ष्य नसते त्यांच्यासाठी यशाची काही आशा नसते. मी विश्लेषण केलेल्या 100तल्या 98 लोकांना असे काही ध्येय नव्हते. 3, असामान्य किंवा चाकोरीबाहेरील गोष्टीची महत्त्वाकांक्षा नसणे. आयुष्यात पुढे जाण्याविषयी उदासीन असलेल्या माणसासाठी आणि काही मिळवण्यासाठीची किंमत द्यायला तयार नसणाऱ्यांसाठी आम्हाला काही आशादायक दिसत नाही. 4, अपुरे शिक्षण. हा अडथळा पुष्कळ सुलभतेने पार करता येण्यासारखा आहे. अनुभवाने सिद्ध झाले आहे की स्वतः करत करत शिकलेले आणि किंवा कर्तृत्ववान असताना ते सर्वात
जास्त शिकलेले असतात. शिक्षण कॉलेजचा एका पदवीपेक्षा अधिक काहीतरी आहे. जो जीवनात दुसऱ्यांचे हक्क न डावलता स्वतःला हवे ते करणे शिकला आहे, तो शिक्षित माणूस. निव्वळ ज्ञानापेक्षाही शिक्षण म्हणजे ज्ञान प्रभावीपणे आणि सातत्याने कसे वापरावे याची माहिती असणे हे आहे. माणसांना पैसे फक्त त्यांना काय माहीत आहे यासाठी मिळत नसतात, तर जे त्यांना माहीत आहे त्यांचे ते काय करतात यासाठी मिळतात. 5. सहनशिस्तीचा अभाव. स्वतःवर नियंत्रण असेल तर शिस्त लागते. याचा अर्थ सर्व दुर्गुणांवर नियंत्रण मिळवा. तुम्ही परिस्थितीवर ताबा मिळवण्यापूर्वी स्वतःवर मिळवला पाहिजे. स्वतःवर नियंत्रण हे हाताळायला सर्वात कठीण प्रकरण असते. स्वतःच्या व्यक्तित्वावर विजय मिळवू शकला नाही तर तुमचे वैयक्तिक तुमच्यावर विजय मिळवेल. आरशासमोर उभे राहिलात की तुम्हाला कदाचित तुमचा उत्तम मित्र आणि सर्वात मोठा शत्रू एकाच वेळी दिसेल. 6. प्रकृती अवस्था. स्वास्थ्य चांगले असल्याशिवाय कोणालाच भव्य यशाची चव चाखता येणार नाही. प्रकृती अस्वस्थाची अनेक कारणे ताबा असण्याशी निगडीत असतात. ती कारणे अशी: 1. अनारोग्यकारक अन्नाचे अतिसेवन. 2. विचार करण्याच्या चुकीच्या सवयी ज्यामुळे नकारात्मकता येते. 3. शारीरिक संबंधीचा चुकीचा वापर आणि अति काम क्रीडा. 4. योग्य शारीरिक व्यायामाचा अभाव. 5. अयोग्य श्वसनामुळे ताज्या हवेचा अपुरा पुरवठा. कारण 7. लहानपणी पडलेल्या प्रतिकूल स्वभावाचा प्रभाव. जशी डहाळी वाकवाल तसे ते झाड वाढेल. ज्याची गुन्हेगारी वृत्ती असते ती बऱ्याचदा वाईट स्वभावातूनच आणि लहानपणी अयोग्य संगत लागण्यातूनच आलेली असते. कारण 8. चालढकल करणे. अपयशाचे हे सर्वसाधारण कारण आहे. प्रत्येक माणसाच्या सावलीत हा दिरंगाईचा बुवा दडलेला असतो आणि यशाची संधी बिघडवण्याची वाटच पाहत असतो. आपल्यापैकी बहुतेक जण अपयश बघतात कारण योग्य गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपण योग्य वेळेची वाट पाहत असतो. थांबू नका. अगदी योग्य वेळ कधीच नसते. जिथे तुम्ही असाल तेथून सुरू करा. जी साधने असतील त्यासह कामाला लागा आणि जसजसे पुढे जात राहाल तशी अधिक चांगली साधने मिळत जातील. कारण 9. चिकाटीचा अभाव. आपल्यापैकी बहुतेक जण ज्याच्याशी कशाची सुरुवात करून त्याबाबत आरंभशूर असतात पण तडीस नेणारे नसतात. शिवाय पराभवाचे चिन्ह सुरुवातीला दिसू लागताच लोकांचा काम सोडून देण्याकडे कल असतो. चिकाटीला पर्याय नाही. जी व्यक्ती चिकाटी हा त्याचा मार्गाचा कळीचा शब्द ठरवेल त्याला दिरंगाईचा बुवा कंटाळून निघून गेलेला दिसेल. अपयश आणि चिकाटी यांचे जमत नाही. कारण 10. नकारात्मक व्यक्तिमत्व. जो आपल्या नकारात्मक व्यक्तिमत्वाने लोकांना नकोसा वाटतो त्याला काही भविष्य नाही. शक्ती वापरून यश मिळते आणि इतरांच्या सहकार्याने शक्ती मिळत असते. नकारात्मक व्यक्तीला सहकार्य मिळणे कठीण आहे. कारण 11. काम प्रेरणेवर काबू नसणे. कृतिशील बनण्यास प्रेरणा देणाऱ्या सर्व ऊर्जांमध्ये सर्वात आधी सामर्थ्यशाली प्रेरणा आहे. काम प्रेरणा. ती सगळ्यात सामर्थ्यवान भावना असल्यामुळे तिच्यावर नियंत्रण हवे आणि त्या ऊर्जेचे इतर मार्गात रूपांतर करायला हवे. 12. काही न करता काहीतरी मिळावे अशी जबरदस्त इच्छा. लाखो लोकांना जुगाराची इच्छा अपयश देऊन जाते. 1929 साली वॉल स्ट्रीट कोसळण्याच्या अभ्यासातून हे दिसून येते की लाखो लोकांनी शेअर बाजारात जुगार खेळून पैसा कमवण्यासाठी प्रयत्न केले. कारण 13. निश्चित निर्णय घेण्याचे सामर्थ्य नसणे. जे लोक यशस्वी असतात ते निर्णय त्वरित घेतात आणि तो बदलायचा झाला तर त्यासाठी वेळ घेतात. जे लोक अपयशी ठरतात त्यांनी निर्णय घेतलेलेच तर ते मंद गतीने असतात. सतत आणि त्वरेने बदलले जातात. न निर्णय आणि चालढकल हे जुळे भाऊ आहे. जिथे एक दिसतो तिथे सहसा दुसराही सापडतोच.
या दुक्कलीने तुम्हाला अपयशाच्या चक्रात करकचून बांधून टाकण्याआधी तिला वेळीच नष्ट करा. कारण 14. 6 प्रमुख भयांपैकी एक किंवा त्याहून अधिक असणे. तुमच्यासाठी या भयांचे विश्लेषण नंतरच्या प्रकरणात केले आहे. तुम्ही तुमच्या सेवांचे विपणन प्रभावीपणे करण्याअगोदर या भयांवर विजय मिळवला पाहिजे. कारण 15. लग्नामध्ये चुकीच्या जोडीदाराची निवड. हे अगदी नेहमी आढळलेले अपयशाचे कारण आहे. लग्नाच्या नात्याने स्त्री पुरुषांच्या अत्यंत जवळ येतात. हे नाते सुसंवादी नसेल तर अपयश येण्याची शक्यता असते. शिवाय हे अपयश यातना आणि दुःखमय असेल त्यांनी सर्व महत्वाकांक्षा उद्ध्वस्त होतील. कारण 16. सावधानतेचा अतिरेक. जो माणूस शक्यता पडताळून पाहत नाही त्याला बहुधा बाकीच्यांच्या निवडून जे उरले असेल त्यावर समाधान मानावे लागते. सावधानता अजिबात न बाळगण्या इतकेच आणि अतिसावधानता बाळगणे वाईट आहे. ही दोन्ही टोके आहेत ज्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आयुष्यात मुळी शक्यतांनी भरलेली असते. कारण 17. धंद्यामध्ये चुकीच्या सहकार्यांची निवड. धंद्यातील अपयशाचे हे नेहमी आढळणारे कारण आहे. वैयक्तिक सेवांच्या विपणनात काम देणारा निवडताना खूप काळजी घेणे जरुरीचे आहे. तो प्रेरणादायी असावा, हुशार असावा आणि स्वतः यशस्वी असावा. आपल्याला ज्या सहकार्याशी जवळीक वाटते त्याचे आपण अनुकरण करतो. काम देणारा अनुकरणीय असेल असा शोधावा. कारण 18. अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह. अंधश्रद्धा म्हणजे भीतीचा एक प्रकार आहे. ते अज्ञानाचेही चिन्ह आहे. जे यशस्वी होतात ते मन मोकळे ठेवतात आणि कशाचीच भीती बाळगत नाहीत. कारण 19. चुकीच्या व्यवसायाची निवड. जे आवडत नाही ते करण्याच्या प्रयत्नात कोणीच यशस्वी होऊ शकत नाही. वैयक्तिक सेवांच्या विपणनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही झोकून देऊन करू शकाल अशा व्यवसायाची निवड. कारण 20. प्रयत्नांमध्ये एकाग्रतेचा अभाव. सगळ्यातील थोडे थोडे कळणे हे फार हितवह नसते. तुमचे सर्व प्रयत्न एका निश्चित ध्येयाप्रती केंद्रित करा. कारण 21. वाटेल तसा खर्च करणे. उदाळा माणूस यशस्वी होऊ शकत नाही कारण तो कायम गरिबीच्या छायेत राहण्याची भीती असते. तुमच्या मिळकतीचा एक विशिष्ट भाग पद्धतशीरपणे बचतीत गुंतवायची सवय लावून घ्या. बँकेतील बचत वैयक्तिक सेवा देतानाच्या व्यवहारात धाडसासाठी सुरक्षित आधार देऊ करते. 22. उत्साहाचा अभाव. उत्साह नसेल तर माणूस खात्री वाटण्याजोगा वाटत नाही. शिवाय उत्साह संसर्गजन्य असतो आणि जो उत्साही असतो त्याचे लोकांच्या कोणत्याही गटात स्वागत होते. कारण 23. असहनशील असणे. कोणत्याही विषयात मनाने बंद असलेला माणूस क्वचित पुढे जातो. असहनशीलता म्हणजे ज्ञान मिळवणे थांबलेले असणे. असहनशीलतेचे सर्वात नुकसान करणारे प्रकार धर्म, वंश, राजकीय भेद यांच्याशी निगडीत असतात. कारण 24. अतिरेक. खाणे, दारू पिणे आणि लैंगिक व्यवहार यात संयम नसणे हे सर्वात नुकसानकारक ठरते. यातील अतिरेक म्हणजे अपयशाला आमंत्रण. कारण 25. इतरांशी सहकार्याने वागता न येणे. अनेक लोक त्यांची पदे आणि त्यांच्या मोठ्या संधी इतर कशाही पेक्षा या दोषामुळे गमावतात. हा दोष असा आहे जो कोणीही चांगला बिझनेस करणारा अगर नेतृत्व करणारा माणूस सहन करणार नाही. कारण 26. कष्ट न करता मिळालेली सत्ता. श्रीमंत माणसाची मुले, मुली आणि इतर लोकांचे जे स्वकष्टाने पैसा मिळवत नाही तर त्यांना वारसा हक्काने मिळालेले असतो. हळूहळू न मिळता सत्ता जर एकदम एखाद्याकडे आली तर ती यशाला हानिकारक असते. पटकन मिळालेली संपत्ती ही गरिबीपेक्षा अधिक धोकादायक असते. कारण 27. हेतुपूर्वक अप्रामाणिकपणा. प्रामाणिकपणाला पर्याय नसतो. नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे कोणी कायमचे नुकसान न करता तात्पुरता अप्रामाणिकपणा
करेलही, पण जो हेतूत अप्रामाणिक असेल त्याला कसलही आशा नाही. कधी ना कधी त्याची कर्मे त्याला भोवतील आणि त्याला प्रतिष्ठा आणि कधी तर स्वातंत्र्याचीही किंमत द्यावी लागेल. कारण 28 अहंकार आणि गर्व हे अवगुण दुसऱ्यांसाठी धोक्याचा इशारा करणारे लाल दिवे बनतात आणि लोक स्वतःला लांब ठेवतात. यशासाठी हे हानिकारक आहे. कारण 29 विचार करण्याऐवजी अंदाज करत बसणे. अनेक लोक बरोबर विचार करण्यासाठी जी वास्तव तथ्ये लागतात ती मिळवण्याबाबत उदासीन व आळशी असतात. अंदाजपंचे असलेली गृहीतके किंवा येता जाता करून घेतलेली मते यानुसार कृती करण्याकडे त्यांचा कल असतो. कारण 31 भांडवलीचा अभाव. चुकांना समजून घेण्यासाठी पुरेसे भांडवल राखीव नसणे आणि नावलौकिक मिळेपर्यंत ते भांडवल राखता न येणे हे प्रथमच धंदा सुरू करण्याबाबत अपयशाचे सर्वसाधारण कारण आहे. कारण 31 ज्यामुळे तुम्हाला अपयश आले आहे आणि या यादीत समाविष्ट नाही असे कोणत्याही विशिष्ट कारण येथे तुम्ही घाला. अपयशाच्या या 30 प्रमुख कारणांमध्ये आयुष्याची शोकांतिका दडली आहे. तुमच्या चांगल्या ओळखीच्या माणसाला ही यादी बघायला सांगून त्यानुसार तुमचे विश्लेषण करायला सांगा. त्यामुळे तुम्हाला मदत होईल. अनेक लोकांना स्वतःचे मूल्यमापन करता येत नाही. सर्वात जुना सल्ला आहे, माणसा स्वतःला जाण. तुम्ही जर वस्तू यशस्वीपणे विकू इच्छित असाल तर तुम्हाला वस्तूची माहिती हवी. हे तत्व वैयक्तिक सेवांबाबतही लागू आहे. तुम्हाला तुमच्यातील दोष माहीत हवेत जेणेकरून तुम्ही ते कमी करू शकाल किंवा पूर्णपणे नाहीसे करू शकाल. तुम्हाला तुमची बलस्थानेही माहीत हवी जेणेकरून तुमच्या सेवा देताना तुम्ही त्याचा वापर करू शकाल. योग्य चिकित्सा करूनच तुम्ही स्वतःला जाणून घेऊ शकता. स्वतःबद्दलच्या अज्ञानातून झालेली चूक एका तरुणाकडून झाली. त्याने एका सुपरिचित कंपनीमध्ये व्यवस्थापनाकडे अर्ज दिला. व्यवस्थापकाने त्याला पगाराची अपेक्षा काय हे विचारेपर्यंत त्याने चांगला प्रभाव पाडला होता. त्याने उत्तर दिले की त्याच्या डोक्यात काहीही विशिष्ट आकडा नाही. निश्चित ध्येयाचा अभाव. मग व्यवस्थापक म्हणाला, आम्ही तुला योग्यतेप्रमाणे पगार देऊ. तोपर्यंत एक आठवडाभर कामाद्वारे तुझे मूल्यमापन करू. अर्जदार म्हणाला, मला हे मान्य नाही, कारण मी आता जिथे आहे तिथे मला त्यापेक्षा अधिक मिळत आहे. तुम्ही जिथे असाल तेथे नवीन पगाराच्या फेरविचाराबद्दल बोलण्यासाठी अगर नवीन नोकरी शोधताना तुमची खात्री असली पाहिजे की तुम्हाला आता जितके मिळत आहे त्यापेक्षा तुमचे मूल्य अधिक आहे. पैसा हवा असणे ही एक गोष्ट आहे. प्रत्येकालाच तो जास्त हवा असतो. पण आपण त्यापेक्षा अधिक मोलाचे असणे ही पूर्णपणे निराळी गोष्ट आहे. अनेक लोक त्यांच्या योग्य मूल्याला इच्छा समजण्याची चूक करतात. तुमच्या आर्थिक गरजा व इच्छा यांचा तुमचे जे मोल असते त्याचाही काही संबंध नसतो. तुमचे मोल ठरते ते सेवा देणाऱ्या तुमच्या क्षमतेनुसार व अशा सेवा देण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरित करण्याच्या तुमच्या कौशल्यावर. स्वतःला तपासा. 28 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली पाहिजे. वैयक्तिक सेवा प्रभावीपणे देण्यासाठी स्वतःचे वार्षिक मूल्यमापन करणे गरजेचे आहे. शिवाय अशा वार्षिक ताळेबंदीतून दोषांची संख्या कमी झालेली दिसली पाहिजे आणि गुणांमध्ये वाढ. माणूस आयुष्यात पुढे जातो किंवा तिथेच थांबतो अथवा मागे जातो. माणसाचे उद्दिष्ट अर्थात आयुष्यात पुढे जाण्याचे असले पाहिजे. स्वतःचे वार्षिक मूल्यमापन दाखवून देते की प्रगती झाली आहे का आणि झाली असल्यास किती मागे जाणारी काही पावले उचलली गेली असल्यास तेही त्यातून दिसेल. प्रगती धीमी असली तरी पुढे जाणे आवश्यक असते. यापुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये. आपण येथे थांबत आहोत. धन्यवाद.